नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याची रक्कम कधी मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 13 हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व लाभार्थींचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू केली होती, ज्यानुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता लाडक्या बहिणींनाही ऑगस्टचा हप्ता लवकर मिळेल का अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना लवकर मिळणार पगार. गणेश उत्सवादरम्यान आर्थिक अडचण येऊ नये यासाठी ऑगस्ट महिन्याचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संदर्भात शासन निर्णयही काढण्यात आला आहे. जिल्हा परिषद, अनुदानित शिक्षण संस्था, कृषी आणि अकृषी विद्यापीठे तसेच त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये, अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांनाही हा निर्णय लागू असेल. लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार. योजनेच्या सुरुवातीला दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना 1500 रुपये दिले जात होते, पण गेल्या काही महिन्यांपासून यामध्ये बदल झालेला दिसून येत आहे. जुलै 2025 महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी देण्यात आला होता. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे. योजनेतील त्रुटी आणि चौकशी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील केवळ 2 महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र काही ठिकाणी एकाच कुटुंबातील 3 महिलांना लाभ मिळाल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून अंगणवाडी सेविकांद्वारे गृह चौकशी करून अशा कुटुंबामधील एका महिलेचे नाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार ग्रामविकास विभागाने काही जिल्हा परिषद कर्मचारी महिलांनाही या योजनेचा लाभ घेतल्याची चौकशी सुरू केली असून त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर योजनेच्या लाभार्थींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.